हाय, तर आज आहे राधा लूक डे 2 आणि आज करणार आहे मी स्टिचिंग. तर मी एक लेहंगा स्टिच करत आहे राधा लूकसाठी आणि याची कटिंग मी काल तुम्हाला दाखवलेली आहे आणि आज मी याची स्टिचिंग करत आहे. तर सर्वात आधी मी स्टिच करत आहे ब्लाऊज आणि त्याला मी साईडला स्टिच मारून एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे आणि हे फ्लावर्स मी ठेवणार आहे. मला यांची गरज आहे आणि त्यांची गरज का आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत कळेलच. नेक्स्ट मी अटॅच करत आहे नेक आणि तो स्टिच करून झालेला आहे. नेक्स्ट मी आता त्याला कट करत आहे आणि जो पार्ट उरलेला आहे मधला तो पण मी ठेवून दिलेला आहे. नेक्स्ट आता मी नेक फिनिशिंग केली आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही जोडून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता स्लीव्ज बाकी आहेत आणि माझ्याकडे स्लीव्जसाठी हा फ्लोरल फॅब्रिक उरलाच नव्हता नेटचा. तर जेवढा उरला होता तो तुम्ही पाहू शकता की केवढा उरला आहे आणि त्यात माझे स्लीव्ज येतच नव्हते. तर मी जे फॅब्रिक्स कट झाल्यानंतर साईडला कट झाल्यानंतर उरलेले होते ते ठेवून दिलेले होते. तर ते याचसाठी ठेवले होते कारण ते स्लीव्जसाठी उपयोगी येतील आणि मी फ्लावर्स एक एक कट करून घेतलेले आहेत आणि असेच मी सगळ्या उरलेल्या फॅब्रिक्सचे छोटे छोटे फ्लावर्स मोठे फ्लावर्स सगळे कट करून घेतलेले आहेत आणि हे माझे सगळे फ्लावर्स कट करून झालेले आहेत. खूप छान दिसत होते, असे पण खूप क्यूट दिसत होते ते फ्लावर्स. आणि नंतर मी एक एक करून त्यांना स्लीव्जवर अरेंज करून घेतलेलं आहे. आधी डायरेक्ट स्टिच नाही करायचं आहे कारण 2 स्लीव्ज आहेत. तर अरेंज करून झाल्यानंतर मी घेतलेला आहे B7000 ग्लू आणि त्याने स्टिक केलेलं आहे. स्टिक करून झाल्यानंतर त्यांना ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. तर जास्त वेळ नाही लागत ड्राय होण्यासाठी, 15-20 मिनटात ड्राय होऊन जातं आणि हे माझं ड्राय होऊन झालेले आहेत हे स्लीव्ज आणि फक्त असेच लावून खूप क्यूट दिसत होते. नेक्स्ट मी ब्लाऊजला ते स्लीव्ज अटॅच करून घेतलेले होते आणि खूप सुंदर दिसत होते ते स्लीव्ज मेन ब्लाऊजपेक्षा पण. तर नेक्स्ट माझं स्कर्ट बाकी आहे ते तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. बाय.